आणि आखाती भागात आखाती देशात जे आता युद्ध भडकलंय त्यामुळं गॅस आणि फर्टिलायझर सगळ्याच्याच किमती भडकणार आहेत। त्याच्यासाठी आपल्या उपाययोजना काय आहेत? महोदय, माननीय जयंत पाटील साहेबांनी ज्या काय सूचना केल्या आहेत निश्चित प्रकारे ते करताना त्यांच्या घरामध्ये ज्याचं लायसन आहे त्याच्या घरामध्ये किंवा त्या प्रिमायसेसमध्ये त्या बाबतीमध्ये ते राहणार नाही याची आम्ही निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील। दुसरं आपण सांगितलं की खताच्या बाबतीमध्ये आपण काय सांगितलं, खताच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे आज आपल्या राज्यामध्ये आजही खताचा साठा किंवा पुरवठा व्यवस्थित आहे। अजूनही त्या बाबतीमध्ये आज जर राज्य स्तराचा जर विचार केला तर साधारणतः 39,31,35,000 मेट्रिक टनाचे आपल्याला मंजूर आपल्या आवरटन आहे आणि प्रत्यक्ष उपलब्ध साठा हा 39,79,000 आहे। त्यामुळे आपल्याकडे शिल्लक साठा खताच्या बाबतीमध्ये आहे। आणि मगाशी नांदेड जिल्ह्याचा त्यांनी सदस्यांनी प्रश्न विचारला होता, नांदेडच्या बाबतीमध्ये सुद्धा शिल्लक साठा खताच्या बाबतीत आजही खताच्या बाबतीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण राहणार नाही।